महाडमध्ये वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला आजपासून प्रारंभ। महाशिवरात्री निमित्तानं महाडमध्ये उंच सासन काठ्यांची मिरवणूक। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव आजपासून प्रारंभ होतोय। महाशिवरात्रीपासून पुढे 4 दिवस हा उत्सव साजरा होणार आहे। सकाळी ग्रामदेवी जाखमातेची पालखी मिरवणूक वीरेश्वर मंदिराकडे निघाली असून या मिरवणुकीत महाडमधील विविध मंदिर, देवस्थान आणि मंडळ सासन काठी आणि आखाडे घेऊन सहभागी झाले। खालू ताशा आणि नगाऱ्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या या उंच सासन काठ्या पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे ग्रामदेवी जाखमातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी महाडमध्ये मोठी गर्दी केली। रात्री उशिरा ग्रामदेवी जाखमातेची पालखी वीरेश्वर मंदिरात पोहोचली की रात्री उशिरा महापूजा होणार आहे। आजचा महाशिवरात्रीचा दिवस आहे। हा उत्सवाचा सर्वात महत्त्वाचा दिवस। आज गावदेवी जाखमाता वीरेश्वर देवाच्याहून स्थानापन्न होते आणि उत्सवात त्यामुळे आनंदाने भर पडते। आज जाखमाता देवी देवळातनं गेली की लोक उपवास सोडतात अशी परंपरा आहे। त्यामुळे पुढचे उत्सव उद्यापासून सुरू होतील। वीरेश्वर महाराजांच्या एकादशीपासून रोज रात्री कीर्तन होतो। महाशिवरात्रीला जाखमाता बहीण तिला आणण्यासाठी वीरेश्वर पायघाड्या घरात नेला जातो। उद्या पारायणाचं जेवण केलं जातं, परवा गाव जेवण केलं जातं आणि बिजेला रात्री म्हणजे शनिवारी रात्री छबिना होतो। सर्व गावातील पालख्या काट्या येतात। आल्यानंतर सर्व पालखींचे आरती, गोंधळ आणि सर्व रीतीप्रमाणे या देवतांचे मानपान करून या सर्व पालख्या ज्या नाचत गाडी तळामध्ये जातात। गाडी तळातनं सरळ बाजारपेठेतून जुन्या पोस्टापर्यंत देवळामध्ये येतात। देवळामध्ये आल्यानंतर परत सर्व पालख्या बसतात। बसल्यानंतर या ठिकाणी ललिताचं कीर्तन होतं आणि वीरेश्वर महाराजांना सरकारी मानवंदना दिली जाते आणि त्यानंतर या ललिताच्या कीर्तनानंतर या झोलाईची पालखी असते ती दुपारी 4 वाजेपर्यंत मंदिरामध्ये बसली जाते आणि मंदिरामधून 4ला निघाल्यानंतर छबिना पूर्णपणे होतो। असा हा एकंदरीत 6 दिवसाचा कार्यक्रम असतो। याला म्हणतात छबिना, विजेला रात्री आणि पूजेला उजाडताना। असा या महाडकरांचा सर्व जाती धर्माचं एकत्र करण्यासाठी हा छबिना उत्सव केला जातो।